ನಾನು ಒಬ್ಬ ಸಿಕ್ಕಿದ ಮೂಲಕ ಜಾತಿ ಬಗ್ಗೆ ವಿಶೇಷ चला महिलांसाठी विनंती आहे. चला ज्या महिला मगाशी खेळ असं काय आहे का नाही ना. हे बघा प्रल्हाद आजच्या दिवस तुम्हाला बोलवणार आहे. उद्या परत प्रल्हाद दादा इकडे येणार नाही तुमच्या बरोबर खेळायला किंवा तुम्हाला बोलवायला. विनंती आहे चला पहिल्या 10 जणी पुढे या इकडे. तुम्ही जर नाही आला तर ज्या खेळलेल्या आहेत मी त्यांना अलाउड करणार लगेच. बोलू का. चला ज्या मगाशी खेळलेले आहेत त्या खेळा खेळा. ऐक ताई आहेत की तुम्हाला दोघी आहेत ना. हा अजून कोण येत आहे तुमचा पार्टनर. हा आल्या. तुमच्यावर कोण आहे. हा खेळ ना दीदी ये. तू खेळणार आहे नाही. एकीमेकीकडे बघायचं. तुम्ही इकडे इथे इथे या इथे इथे या. हा मी सांग नाही तुम्ही उभे राहा. तुम्ही एकीमेकीकडे तोंड करून उभा राहा. मी सांगतो तुम्हाला काय करायचं. तुमच्यावर कोण नाही आहे का. कोण येत आहे. हे आलेत का अक्का तुम्ही या खेळा. बरं असंच आहे घरात तीच पाहिजे. हो बरं ठीक आहे. येस ताई तुम्ही इथे या. तुम्ही दोघी खेळणार आहे ना. इथे या. एकीमेकीकडे तोंड करून उभं राहायचं असं. इथे या. व्हेरी गुड. तुम्ही इथे या. एकीमेकीकडे तोंड करून. ताई इथे या. एकीमेकीकडे तोंड करून उभं राहायचं. ओके हां सरका ताई जरा इकडे सरका. तुम्ही सरका इकडे. तुम्ही मागे जा. लक्ष्मण चलवादी. लक्ष्मण चलवादी प्लीज कम टू डायस. तुमची आवश्यकता आहे. आता मी तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे. ही पेन्सिल मी देतोय. काय करायचं आपल्या कपाळाला आणि आपल्या पार्टनरच्या कपाळाला लावायची. हां ती एकदा ॲडजस्ट दे सगळ्यांना. ती एकदा ॲडजस्ट केली की परत त्याला हात लावायचं नाही. तुम्ही तुमच्या पार्टनरच्या खांद्याला धरू शकता. हातात हात धरू शकता. ठीक आहे. फक्त पेन्सिल एकदा ॲडजस्ट केली की परत तिला हात लावायचं नाही. मराठी कळतंय ना.
हो, इकडे या ना तुम्ही, या लाईन करायची अशी व्यवस्थित, इकडे या. संजू कोल्हापुरे, संजू कोल्हापुरे प्लीज कम टू डायस. गुन्नापूर, संजय गुन्नापूर. दिले लावून बघा कपाळाला व्यवस्थित. हा, हे बरं झाले, नाहीतर ते अमिताभ बच्चन जया बहादुरी सारखं चालतो मगाशी ते. हा, एकदम हाईटला जास्त आणि कमी. हा, हे बऱ्यापैकी जमलंय. बाई गा एकमेकीचा डोळा पुढशीला, तुमच्या पाया पडतो, नाहीतर नवरा भांडत माझ्याकडे यायचा. जाताना 2 डोळ्याने गेलती, येताना अर्ध्याच डोळ्याने आली आहे. जरा इकडे सरका, लाईन करा व्यवस्थित. तुम्ही ते तुमची लाईन आहे, थोडं आत सरका, थोडं आत सरका. हा, बघितलं तुम्ही, चेक केला. तुम्ही ट्रायल करू शकताय, खेळून बघा, ट्रायल करा. तुम्ही लाईन मध्ये यायला पाहिजे. अख्खा इथं आउट आहे. पेन्सिल पडता कामा नाही. जिची पेन्सिल जास्त वेळ टिकणार ती खेळात राहणार, ती फायनलला पैठणीच्या खेळात खेळणार. बघूया ती पैठणी कोणाला मिळतीये. ते आता नाही मिळणार, अजून फायनलला वेळ आहे थोडासा. अजून 1-2 गेम झाले की मग फायनल. चला, ट्रायल करून बघा एकदा. तुम्ही म्युझिक एकदा पेन्सिल ऍडजस्ट केली की परत हात लावायचं नाही. कळलं तुम्हाला मी काय म्हटलं? बघा, ट्रायल करून एकदा या. चालत इकडं, तुम्ही इकडे चालत या. ट्रायल करा, आउट नाही आहे कोणी. खेळा, ट्रायल करा. रेडी, 1 2 3 स्टार्ट. बरोबर खेळतायत, खूप छान खेळतायत. व्हेरी नाईस, खूप छान, बरोबर आहे. थोडासा तुमचं कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे, संयम महत्वाचा आहे. अरे वा, अक्का खूप छान जमलंय. हा, व्हेरी गुड. चला, आपापल्या जागेवर चला. छान झाली प्रॅक्टिस तुमच्या आता. चला, व्हेरी गुड, छान प्रॅक्टिस झालेली आहे. चला, आपल्या करते, बघूया ती जोडी कोणती आहे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या सगळ्या भगिनी. इकडे जायचंय, तुम्ही इकडे जायचंय. पेन्सिल पडली की ते कपल आउट, लक्षात ठेवा. तयार? आणि तुमची वेळ सुरू होतीये. ज्यांची पेन्सिल पडली त्याने आउट व्हा. अरे तुम्ही खात्याला जायला पाहिजे, चांगलं खेळत होता. वा, जमलंय. अरे वा, 4 कपल बाकी आहे 10 पैकी. या परत माग. काय होते अजून? हा तिसरा राऊंड झालोय यांचा. लीड मध्ये. व्हेरी गुड, खूप छान. सगळ्यांच्या टाळ्या वाजवल्या पाहिजे दोन्ही कपल्ससाठी. पेन्सिल शेवटपर्यंत कोणाची होल्ड होते ते बघायचं आपल्याला. आता दोन्ही कपल मध्ये अटीतटीची लढत आहे. व्हेरी गुड. पाच फेऱ्या पूर्ण झालेले, 4 फेऱ्या पूर्ण झालेल्या. ओहो, टाळ्या वाजत राहू दे. बहुत बढ़िया. काय बाई, पेन्सिलला फुटकी लावली का काय? बघा, पोरीला 2 मिनिटं जमला नाही तुम्हाला. 5 जण खेळते आता दोघी. वा, अरे व्हेरी गुड, खूप चांगलं खेळा. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. बघूया किती वेळ राहते बघू. वा, तुमच्या दोघींचं नाव सांगा. ज्योती बडोने आणि भारती दैंडे. जोरदार टाळ्या आमच्या दोन्ही भगिनींसाठी. कारण बऱ्याच जणींना अवघ्या 2-3 सेकंदातच काही जणांची पेन्सिल स्लिप झाली, पण
पेन्सिल हा खेळ म्हणजे आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकाग्र किती राहायला लागतं, संयम किती ठेवायला लागतो याचं प्रतीक. तशी दोघींची हाईट एकसारखी वाटते, पण थोडीशी ताईंची हाईट जास्त असल्यामुळे पेन्सिल तिरकी होती है ना. पण तरी सुद्धा आयुष्यात ऍडजस्टमेंट खूप महत्वाची आहे. जर तुम्हाला तुमच्या यशस्वीतेकडे पोहोचायचं असेल त्याचं उत्तम उदाहरण या दोघी जणी. जोरदार टाळ्या दोघींसाठी. तुम्ही दोघी जाताय फायनलला. फायनल राऊंड आपण लगेच थोड्या वेळात घेणार आहे. थँक्यू. तुम्ही बसून घ्या. यानंतर